प्रभाग क्रमांक 6 मधून लोकक्रांती सेना पुरस्कृत स्वाभिमानी शिर्डी आघाडीकडून ताराचंद नाना शेजवळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांनी प्रभागातील वर्षानुवर्षे रखडलेल्या समस्यांना प्राधान्य देत व्यापक बदल घडवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। ताराचंद नाना म्हणाले, रस्ते, पाणी, गटार, लाईट आणि स्वच्छता या मूलभूत सुविधांची अवस्था बिकट आहे। बदलाची गरज लोकांनी अनेक वर्ष अनुभवली। आता हा बदल करून दाखवण्याची जबाबदारी मी स्वीकारली आहे। प्रभागातील असमान पाणीपुरवठा, गटार व्यवस्थेचा ऱ्हास आणि जीर्ण रस्ते या तातडीच्या समस्यांवर ते पहिल्या 100 दिवसात ठोस कामे करण्याच्या भूमिकेत आहेत। सर्व रस्त्यांचे डांबरीकरण, गटार लाईनचा संपूर्ण बदल व स्वच्छतेसाठी कडक यंत्रणा उभारणे हा त्यांचा पहिला कार्यक्रम असेल। स्वाभिमानी शिर्डी आघाडीची निवड का करावी यावर बोलताना त्यांनी सांगितले, ही आघाडी सत्तेच्या राजकारणापेक्षा जनतेला केंद्रस्थानी ठेवते। ज्येष्ठ नेते बाबूजी पुरोहित यांचे मार्गदर्शन आणि युवा नेतृत्वामुळे पारदर्शी व गटबाजी विरहित प्रशासन शक्य आहे। तरुणांसाठी क्रीडा व कौशल्य विकास सुविधा, महिलांसाठी सुरक्षा आणि स्वयंसहायता गटांना पाठबळ, तसेच प्रभागातील स्वच्छता मोहिमेला गती देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले। मी निवडून आलो तर माझे दार नागरिकांसाठी नेहमी खुले असेल। मी ऑफिसमध्ये बसणारा नव्हे तर लोकांमध्ये फिरून तक्रारी तत्काळ सोडवणारा प्रतिनिधी असेल, असे ते म्हणाले। शेवटी ताराचंद नाना शेजवळ यांनी नागरिकांना आवाहन करत म्हटले, मी वचन नव्हे काम देण्याच्या भूमिकेत आलो आहे। प्रभाग 6 चा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय आहे। आज एका अर्थानं परमेश्वराने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे। आमचं एक शीट उडवलं होतं, ते शीट आज लागलं आणि सगळ्यांना एकच चिन्ह भेटलं। ती आम्हाला चिंता होती, ती चिंता मिटली। आम्ही जी निवडणूक लढवत आहोत ती केवळ गावच्या गरिबांचं भलं करण्यासाठी। गावचा काय तुम्हाला विकास करायचा, काय कुठं ते मैदान उभं करायचं आणि कुठं ते हॉटेल उभे करायचे असेल तर तुम्ही तिकडे करा। आम्ही पोट भरणारी गरीब माणसं आहोत, त्या गरीबाला पोट भरण्याची संधी देणं हेच आमचं ध्येय आहे आणि त्यासाठी आम्ही लढतो। आम्हाला छत्री चिन्ह मिळालं। चिन्हाची चिंता होती पण बाळांनी ती सोडवली आणि छत्री म्हणजे विजयाची खात्री, हे लक्षात ठेवा। नमस्कार, मी ताराचंद नाना शेजवळ। आपण प्रभाग क्रमांक 6 मधून निवडणूक का लढवायचे ठरले? या प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी वर्षानुवर्ष जसेच्या तशा राहिल्या। रस्ते, पाणी, गटार, लाईट, स्वच्छता सगळंच रखडलेलं। बदल हवा होता आणि हा बदल फक्त बोलून नव्हे तर करून दाखवण्याची ताकद माझ्यात आहे। म्हणून लोकक्रांती सेना पुरस्कृत स्वाभिमानी शिर्डी आघाडीस्कृत उमेदवार स्वीकारली। प्रभाग 6 मधील सर्वात मोठी समस्या कोणती आणि त्यावर तुमची काय उपाययोजना आहे? सर्वात मोठी समस्या म्हणजे मूलभूत सुविधांचा अभाव। काही भागात पाणी पुरवठा असमान, रस्त्याची दुरवस्था आणि गटार व्यवस्था ठप्प आहे। आमची पहिली कामगिरी म्हणजे सर्व रस्त्यांचे डांबरीकरण, पाणी पुरवठ्याचे समान वितरण, गटार लाईनचा पूर्ण बदल व स्वच्छता व्यवस्था यंत्रणेमध्ये सुधारणा यावर पहिला 100 दिवसात दृश्यमान बदल घडवून आणणार आहोत। लोकक्रांती सेना पुरस्कृत स्वाभिमानी शिर्डी आघाडीची निवड का करावी? कारण ही आघाडी सत्ता, पैसा, पक्ष यांच्या राजकारणापेक्षा जनतेला केंद्रस्थानी ठेवते। बाबूजी पुरोहित यांचे मार्गदर्शन, विराट पुरोहित यांचे युवा नेतृत्व आणि आघाडीचा स्वच्छ ठाम विकास केंद्रित दृष्टिकोन, त्यामुळे शिर्डीला नव्या विचाराची गरज पूर्ण होते। आम्ही गटबाजी विरहित पारदर्शन प्रशासन ठेवण्याचे वचन उभे आहोत। गेल्या अनेक वर्षात प्रभागाचा विकास का झाला नाही? कारण इथल्या समस्या ऐकून घेणारा कोणी नव्हता। निवडून येणारे लोक निवडणुकीपुरतेच दिसत होते। विकास कामामध्ये प्रामाणिकता नव्हती आणि
निधीचा योग्य वापरही झाला नाही. स्वाभिमानी शिर्डी आघाडीत आम्ही जनतेने काय प्रथम हा सिद्धांत पाळणार असून प्रत्येक कामाचे हिशोब जनतेसमोर उघडपणे ठेवणार. तरुणांसाठी आणि महिलांसाठी आपण काय करणार? तरुणांसाठी क्रीडा सुविधा, कौशल्य विकास केंद्र आणि रोजगार मार्गदर्शन कक्ष उभारणार. महिलांसाठी स्वयंसहायता गटांना प्रोत्साहन, सुरक्षेसाठी CCTV नेटवर्क, तसे स्वच्छ पाणी व प्रकाश व्यवस्था ही मुख्य प्राधान्याचे काम असतील. आपल्या प्रभागात स्वच्छता आणि ड्रेनेजची समस्या कायम आहे, त्यावर ठोस उपाय काय? दुर्लक्षित गटर लाईन त्वरित बदलणे, ओव्हरफ्लो पॉइंट्स कायमस्वरूपी तोडगा, घराघरात कचरा संकलन व्यवस्थित करणे आणि गल्ली बोळात पुरेशा लाईटची सोय हे आमचे मुख्य उपाय. शिवाय स्वच्छ प्रभात, स्वच्छ शिर्डी मोहीम राबवून नागरिकांचा सहभाग वाढवणार. आपण निवडून आलात तर नागरिकांना आपला संपर्क साधणे किती सोपे असेल? मी निवडून आलेल्या दिवसापासून दर आठवड्याला नियोजित जनसंपर्क बैठक घेणार. नागरिकांचा फोन, तक्रार, अर्ज काही दुर्लक्षित होणार नाही. मी घरी बसणार नाही नव्हे तरी गल्लीत फिरणारा, जनतेच्या दारात उभा राहणारा प्रतिनिधी असेल. नागरिकांनी तुम्हाला का निवडावे? कारण मी वचन देत नाही, काम देतो. आजपर्यंत कोणत्याही भ्रष्टाचाराच्या सावलीत नसलेल्या प्रामाणिक, संघर्षशील आणि लोकभिमुख असा माझा प्रवास आहे. स्वाभिमानी शिर्डी आघाडीची ताकद, बाबूजी पुराईत अनुभव आणि माझी निष्ठा यामुळे प्रभाग क्रमांक 6 सर्वांगीण विकास करणारा. नमस्कार.